पार्टीचा सामान्य राहतेकरांचा आता निवडणुका होणार आहे आणि आम आदमी म्हणून तुम्ही आज सुरुवात करी, कशा पद्धतीने सुरुवात असणार तुमची आणि काय आव्हान नागरिकांना करणार आहे? स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त राहता, गंदगी मुक्त राहता, त्याचबरोबर हे जे सामान्य माणसाला पिळवणूक करण्याचं कामकाज आहे हे राहत्याने गेली 38 वर्ष सहन केलं. याच्या विरोधात हा सामान्य माणसाचा लढा आहे आणि सामान्य राहतेकरांना असामान्य बनवण्यासाठी आमच्या पार्टीचे मुख्य संस्थापक असलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब, त्याचबरोबर राज्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांसह ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या लढ्यात उघडपणे उडी घेतलेली आहे. इथून मागे सामान्य राहतेकर युवक हा त्रासलेला होता तरी देखील तो बोलत नसायचा, परंतु आम आदमी पार्टी की ज्या पक्षाचं चिन्ह झाडू आहे त्या झाडूच्या मार्फत राहता शहर आतून बाहेरून स्वच्छ करण्याचाच हा धाडसी निर्णय आम्ही घेतलेला आहे. आपण जर बघितलं, तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की 38 वर्ष झाले की राहत्यातला विकास आहे तो खुंटलेला आहे, मात्र अनेक प्रश्न आता जरी बघितले आपण तर पिण्याचा सर्व प्रश्न जर असेल तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस सध्यामध्ये तो पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे, नागरिकांच्या ज्या समस्या हाल होत आहेत ते सुटणार का? इकडे राहतेकर या गोष्टीकडे अतिशय गंभीरपणे बघत आहे. प्रत्येक नागरिकाला जारचं पाणी प्यावं लागतंय. दररोज 20 रुपये खर्च या पद्धतीने तुम्ही 365 दिवसाचा हिशोब केला तर जवळपास 7,500 रुपये सामान्य राहतेकराला मोजावे लागतात. 7,500 रुपये प्लस अधिकची 1,000-1,500 नगरपालिकेची पाणीपट्टी असते. पाण्यापासून जरी बघितलं तर हा एक मॉडेल तालुका, मॉडेल शहर म्हणून काही लोकांनी याची जाहिरात केली. भाजपा असेल, इथले प्रस्थापित पुढारी असतील, नेहमी निवडणुका आल्या की सांगायचं मॉडेल शहर आहे, आम्ही रस्ते बांधले, हे केलं ते केलं. दाखवून द्या. पत्रकार बांधवांना माझं चॅलेंज आहे, राहत्यातला सगळा जो विकासाचा लेखाजोखा मांडला जातो आहे तो सगळा बोगस आहे. या विषयावरती श्वेतपत्रिका देखील काढण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टीला राहत्याची जनता वैतागलेली आहे. निवडणुका आता फक्त आश्वासन दिले जातात, कामं फक्त कागदोपत्री दाखवले जातात. तुम्ही पण तेच करणार आहे का निवडणूक आल्यानंतर? आम्ही ह्या निवडणुकीच्या जत्रेत सहभागी नाही झालेलो. ह्या जत्रेत जे पुढचे 2 मंडळं आहेत, हे दोन्ही मंडळांमधले जर तुम्ही नावं बघितली, माणसं बघितली तर ही कधी विरोधात तर कधी सत्तेत. म्हणजे आलटून पालटून तोच बंट्या कपडे बदलून बंट्या तोच आहे, फक्त तो पक्षाची झालर बदलतो. अशा पद्धतीने राहत्यातलं राजकारण आहे आणि या बोक्यांनी
या नालायक प्रवृत्तीच्या इसमांनी या राहता शहराचं वाटोळं केलेलं आहे। आमदार विखे पाटलाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये 38 वर्षात आणल्याचा दावा केला जातो। मग हे पैसे आणले तर राहत्यातील भुयारी नाली गटार योजना असेल, स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, मग ह्या योजनांवरती राहतेकर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। सध्या शहरामध्ये घरपट्टी पाणीपट्टी ही वारंवार वाढवली जाते। या घरपट्टी पाणीपट्टी विरोधात कोणत्या नगरसेवकांनी आत्तापर्यंत आंदोलन केलं? वारंवार नागरिकांना फसवण्याचा उद्योग इथले पुढारी करत आहेत। हे गाव पुढारी अतिशय बेजबाबदारपणे वागत आहेत। आमच्या आम आदमी पार्टीतर्फे मी राहतेकरांना विनंती करतो, राहता शहरातील नागरिकांची वारंवार फसवणूक झालेली आहे। हजारो कोटींचे दावे केले जातात, परंतु एकही पुढारी त्या नगरपालिकेचं ऑडिटमध्ये काय सांगितलं जातं आहे? अरे एवढंच काय घेऊन बसले तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नागरिकांचे पैसे होते, ते लाखो रुपयाचा पुतळा आज त्या गोडाऊनमध्ये बंद आहे। आणि पिपाडा विखे स्वतःला एकमेकाचे विरोधक म्हणतात, परंतु हे विरोधक राहिलेले नाही। 2 टर्म अल्पसंख्याक असलेल्या पिपाडांना याच सामान्य राहतेकरांनी सत्ता दिली होती। पहिल्या टर्मला चांगलं कामकाज झालं, दुसऱ्या टर्ममध्ये काय झालं? या दोघांची अभद्र युती झाली आणि राहतेकरांना त्याचा त्रास सोसावा लागला। राहत्यातील गल्लोगल्लीतील रस्ते खोदून ठेवलेले आहे। पाणी पुरवठा योजना असेल, नाली गटार योजना असेल, ही एकही योजना मार्गी लागलेली नाही। त्यामुळं तमाम राहतेकरांना मी आव्हान करतो, आम आदमी पार्टीच्या आमच्या 5 नंबर वॉर्डमधल्या सुशिक्षित गृहिणी असलेल्या सौ नीता अमोल शाह यांना निवडून द्या। वार्ड नंबर 5 मध्ये असलेले आमचे पत्रकार की जे सातत्याने भूमिका मांडतात, सामान्य जनतेची बाजू घेतात, महेश बालेराव नावाचे लोकप्रिय पत्रकार आमच्या पॅनलमध्ये उभे आहेत। तिसरा उमेदवार आहे मी, 25 वर्षापासून पत्रकारितेत आहे। फेसबुक बघा, यूट्यूब बघा, आम्ही काय कामं केली ती सांगायची गरज नाही। गॉडफादर न्यूजवरती तुम्ही गेलात तर राहतेकरांसाठी 3 वर्षात किती मोठं काम उभं केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कामकाज म्हणजे आमच्या पॅनलचे प्रमुख असलेले सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ हा साधा युवक गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची आंदोलन करतोय, पोलीस स्टेशनला जातोय, तहसील कचेरीत जातोय, प्रांताला जातोय। या पुढाऱ्यांना हा गरीब पाटील चालत नाही का? कारण हा गरीब पाटील सामान्य लोकांचं काम घेऊन तुम्हाला नेहमी कचेऱ्यांमध्ये दिसेल। त्यामुळे तमाम राहतेकरांना आमची हात जोडून विनंती आहे की हे 4 उमेदवार तुम्ही निवडून द्या। राहतेकरांचं भलं करण्यासाठी जर आम्ही कमी पडलो तर 1 वर्षाच्या आत राजीनामा देऊन टाकू, हे मी सगळ्या उमेदवारांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आणि वीरभद्र देवस्थानच्या समोर जाहीर करत आहे। 1 वर्षात आम्ही ॲफिडेव्हिटवरती राजीनामा सादर करू। नाही पाहिजे आम्हाला ती सत्ता जर राहतेकरांचं कोणतंच काम होत नसेल। शहराचा जर आपण यापूर्वीचा इतिहास जर बघितला तर या ठिकाणची प्रथमतः मी नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणची पहिले राजकीय स्वच्छता या ठिकाणी होणं गरजेचं आहे। राजकीय स्वच्छता यासाठी करायची आहे की या पक्षातून त्या पक्षात जायचं, त्या पक्षातून या पक्षात यायचं, सत्तेतून पैसा निर्माण करायचा आणि पैशातून सत्ता निर्माण करायची, अशा प्रकारचं मोठं या ठिकाणी राजकीय षडयंत्र चालू आहे। या ठिकाणी आपण राहता नगर परिषदेचा जर कारभार बघितला तर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। माझा या सत्ताधारी आणि विरोधकांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही जर खरोखर राहत्याचा जर विकास केलेला असेल तर राहता नगर परिषद अध्यक्षपदासाठी 7 उमेदवार का अर्ज दाखल करतात आणि 99-98 लोक उमेदवारीसाठी का अर्ज सादर करतात, हा माझा त्यांना खऱ्या अर्थानं सवाल आहे। जर आपण खरोखर या गावचा विकास केलेला असेल तर तुम्हाला या गल्ली बोळ्यात आणि वाड्यान वस्तीवरती का फिरायची वेळ येते, हा एक माझा त्यांना सवाल आहे। या ठिकाणचं आपण जर उमेदवार बघितले तर हे दोनही उमेदवार जे आहेत ते एका बँकांचे पदाधिकारी आहेत। या ठिकाणच्या नागरिकांना त्यांनी व्याजानं कर्ज वाटप केलेलं आहे। अनेक या राहत्यातल्या कर्ज पुरवठा झालेले जे काही नागरिक आहेत त्यांना जप्तीच्या नोटीस या लोकांनी काढलेल्या आहेत। ही वस्तुस्थिती या ठिकाणची आहे।